हे बघा, मी रेकॉर्डिंग करतो आणि क्वेश्चन पण मी वाचून टाकतो बघा. 10 बाजू असलेले दोन घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडले जोडलेले आहे, त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती? बघा, एक आपलं काय आहे, चौरसाकृती ठोकळा आहे, बरोबर. असा चौरसाकृती ठोकळा आहे. समजा तुम्हाला ठोकळा दाखवतो. चौरसाकृती ठोकळा, तुम्हाला ठोकळा ठीक आहे, आपण आपल्या हाताने काढूया. ठीक आहे. बघा, ठोकळा असा आहे, चौरसाकृती ठोकळा आहे. चौरसाकृती ठोकळा म्हणजे जसं की तुमची, आपण काय म्हणतात ते, सापशिडी खेळते वेळेस तर त्याला काय म्हणतात तुम्ही, हा ठोकळा युज करतो, तर तसा चौरसाकृती ठोकळा आहे. म्हणजे त्याच्या सगळं त्याच्या बाजू सारख्या असणार आहेत, कडा पण सारख्या असणार आहेत, सारख्या लांबीचे असणार आहेत, बरोबर. तर तुम्हाला इथे एक बाजू दिलेली आहे, ओके. मग याची विड्थ असो, त्याची लेंथ असो, विड्थ असो, हाईट असो, सगळं सेम असणार आहे, बरोबर. त्याच्या ओके. तर त्याच्यासाठी हा 10 सेमी दिलेला आहे, ओके, 10 सेमी दिलेला. ठीक आहे, हा ठोकळा काय दिला, 10 सेमी दिलेला आहे, ओके. तर बघा, आपल्याला विचारलंय की हे बघा, असलेले दोन घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडले आहे. म्हणजे हे असे आहेत बरं. आता हे एक घन आहे, बरोबर. ठीक आहे, हा ठोकळा एक आहे, बरोबर. बरोबर, हा ठोकळा आणि दुसरा एक ठोकळा एकमेकाला जोडला, म्हणजे असाच एक दुसरा ठोकळा आहे, असा सेम असाच एक ठोकळा आहे, दोघांना जोडलं तर त्यामुळे बनलेला घनाकृतीचे घनफळ, म्हणजे हे जोडल्यानंतर तो इष्टिका चित्ती तयार होतात, बरं का. हे जोडल्यानंतर इष्टिका चित्ती तयार होते. बघा, असं होईल, कारण का हे दोघंही एकत्र जोडल्यानंतर काय होते, इष्टिका चित्ती तयार आहे. पण ते इष्टिका चित्तीनुसार पण काढता येईल, आपल्याला ह्याच्यानुसार पण काढता येईल. याचं तुम्हाला घनफळ काय विचारलं तुम्हाला, घनफळ, बरोबर. बघा, घनफळ बरोबर तुम्हाला माहिती आहे सूत्र. आपण पहिलं एकाच घनफळ काढू आणि दुसरी दोघाला जोडल्यानंतर, ते दोघांना जोडल्यानंतर काय होईल, आपल्याला डबल करायचं. या एकाचं काढून काय करायचं, हे डबल घनफळ करायचं. बघा कसं, बघा, आता काय म्हणलंय आपण, काय घनाचं घनफळ काय आहे, घन आहे, बरोबर. घनाचं घनफळ, घनाचं घनफळ, बरोबर. घनाचं घनफळ बरोबर बाजूचा वर्ग. नाही, बाजूचा काय रे, वर्ग का क्यूब आहे, सांगा रे. कोण सांगणार आहे, बाजूचा वर्ग आहे का क्यूब आहे? सर, घनाचं घनफळ बाजूचा घन. बरोबर, क्यूब, बरोबर. बाजूचा घन म्हणजे त्याला आपण क्यूब म्हणतो, बरोबर, ओके. बाजूचा घन. मग आता 10 बाजू दिली आहे, 10 बाजू दिलेली आहे, तर याचा काय, क्यूब, म्हणजे याचाच घन. याचा घन म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10, 10 10 टाइम्स, सर, ओके. बरोबर, तर 10चा घन बरोबर 1000, ओके. 1000. 10चा बरोबर 1000 सेमी, 1000. बरोबर. हा, 1000 सेमी, बरोबर, 1000 सेमी क्यूब, बरोबर. बरोबर, 1000. तर आता हे झालं तुमचं. आता मग काय झालं, हा एकाच झालं. हे एकमेकाला जोडल्यानंतर किती होईल असं विचारले. तर एकमेकाला जोडल्यानंतर हे असं होईल, कारण ह्या एकाच 1000 घन आले, बरोबर, 1000 आले, बरोबर, घनफळ, बरोबर. तर दुसराही जोडलं, त्याचं पण सारखेच आहे, दोन्ही एकत्र केलं म्हणजे सारखे आहेत. मी काय करतो, 2000. 1000 गुणिले 2 म्हणजे किती आलं टोटल, 2000. 2000. 2000 हे माझं काय, 2000 हे माझं उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे, बरोबर. तुम्ही असं म्हणाल, सर हे दोन्ही घन एकत्र जोडल्यानंतर इष्टिका चित्ती तयार होते. हो, होते, इष्टिका चित्ती तयार होते. बघा, आता हे दोन्ही घन जर मी एकत्र जोडली तर माझा इष्टिका चित्ती तयार होईल अशी मोठी. अशी इष्टिका चित्ती तयार होते, कारण का दोन्ही एकत्र केल्यानंतर इष्टिका चित्ती तयार होते, म्हणजे आयताकृती दिसल्यासारखं दिसतं. तर बघा, मग आता काय होईल, हा बाजू 20 होईल, ही बाजू 10 होईल, होऊ द्या. हं? बरोबर, बरोबर. ही कड आपण काय होणार आहे आपली, आता ही झाली आणि ही पण काय होणार, 10 होणार, बरोबर.
फक्त आणि फक्त आपली जर समोरून जर बघितला, फ्रंट व्ह्यू जर बघितला, म्हणजे समोरून बघितला आपण, फ्रंट व्ह्यू बघितला, तो 20 दिसेल, बाकी 10 दिसेल. पुढची जी लेंथ आहे 10-20 दिसेल, आणि हाईट आणि विड्थ 10 दिसेल. म्हणजे त्यानुसार पण तुमचा उत्तर येऊन जाईल बघा. का 20 झालो? हा आणि हा जोडल्यानंतर हा 10 असेल तर हा 10 होईल. मग बाकी हे हाईट सारखीच राहील, आणि हे जी काही आहे तुमची विड्थ ते पण सारखीच राहील. बरोबर. मी जर असं जोडला तर हे होईल माझं, याच निश्चित तिथे तयार होईल. मग हे 20 झालं, हा 10 आणि हे पण 10. बरोबर. मग आता मी करणार, मग इष्टिकाची तिचे घनफळ, इष्टिकाची तिचं घनफळ बरोबर तुम्हाला माहितीये, लांबी कोण सांगतं रे? इष्टिकाची तिचे घनफळ सांगा. सर लांबी गुणवले हम्म. रुंदी गुणवले उंची. बरोबर. लांबी गुणले रुंदी गुणिले उंची. मग आता तुम्हाला लांबी 20 दिलंय, रुंदी 10 दिलंय, उंची किती दिले? 10 दिले. मग 10-20 कसं झालं? एकमेकाला जोडल्यानंतर तिची जी आहे लेंथ वाढली, कारण ते म्हणूनच त्याचं 20 झालेलं आहे. ओके सर चला. 20 मग आता 20 मी गुणवले 10 ओके, 200. 200 20 गुणवले 10 गुणिले 24 10 गुणिले 10. बरोबर. दोन्ही पद्धतीने तुमचं उत्तर येऊन जात, हे पण 2000च आलेलं आहे. ओके. समजलं सगळ्यांना? चला. 2000 सगळ्यांना सेमी. हो सर हो, समजलं. सेमी क्यूब. ओके.